अतिशय महत्त्वाच्या आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात बहुसंख्यानं असलेल्या मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षण आणि इतर प्रश्नासंदर्भात आज 260 अन्वये या सभागृहामध्ये चर्चा आहे. सभापती महोदय, खरं तर ही चर्चा का व्हावी हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. पहिल्यांदा एका समाजात या राज्यामध्ये एक आदर्श घालून देणारे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढले. सभापती महोदय, एकमेव असा हा मोर्चा संबंध राज्यभर निघाला की त्या मोर्चाचा आदर्श घेऊन राज्याच्या बाहेर सुद्धा मराठा समाजांनी एकत्र येऊन या ठिकाणी आरक्षण आणि विविध मागण्यावरती मोर्चे काढले. मराठा समाजाने या ठिकाणी फक्त देशात मोर्चे काढले असं नाही, तर संबंध देशात जेवढे मोर्चे निघाले, परदेशात सुद्धा या मागणीच्या संदर्भात आरक्षण असेल, स्वामीनाथनच्या समितीचे, स्वामीनाथन आयोगाच्या पूर्ण शिफारशी लागू करण्याचा विषय असेल, या विविध मागण्यावर सभापती महोदय या मराठा समाजाने परदेशात सुद्धा मोर्चे काढले. काल स्वाभाविक नोटबंदीच्या विषयावर राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्राने घेतलेला नोटबंदीचा निर्णय आणि त्याची स्तुती कुणी कुणी केली आणि तेही कुठल्या कुठल्या आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी या ठिकाणी केली, त्या वर्तमानपत्राचे नावाचा उल्लेख घेऊन या सभागृहामध्ये नोटबंदीच्या आमच्या कालच्या ठरावावरती उत्तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी. तर माझं सुद्धा म्हणणं आहे सभापती महोदय, ज्या विचाराचं सरकार आज या राज्यात आणि देशात आहे, त्या विचाराला जर परदेशातल्या वर्तमानपत्रांनी केलेली स्तुतीच आपली पाठ थोपटणारी अशी वाटत असेल, तर मराठा समाजाने परदेशात काढलेल्या मोर्चानंतर तरी त्यांच्या मागण्या आपल्या लक्षात याव्यात एवढीच प्रामाणिक विनंती मी माझ्या या चर्चेच्या सुरुवातीला राज्य सरकारकडे करतो. सभापती महोदय, 9 ऑगस्ट 2016 पासून या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातच नव्हे तर संबंध देशात विदेशातही मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मूकपणाने या ठिकाणी रस्त्यावर उतरत. या मोर्चाला सभापती महोदय कुठलंही नेतृत्व नव्हतं. या मोर्चाकडे का वेगळ्या नजरेने बघावं? हा मोर्चा आजपर्यंतच्या इतिहासात घडलेल्या अनेक मोर्चांच्या पेक्षा का वेगळा? या मोर्चाचं नेतृत्व कुठलाही एक व्यक्ती, नेता किंवा कुठला पक्ष करत नव्हता, तर संबंध सखल मराठा समाज आणि त्या समाजाला सकल मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याला समर्थन देणारे इतरही समाज या मोर्चामध्ये सहभागी झाले. कुठलंही नेतृत्व नाही, कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या विचाराचा नाही, फक्त सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि मराठा समाजाच्या आज जी अधोगतीची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यातून बाहेर येण्यासाठी सरकारकडे केलेल्या मागण्यांच्या संदर्भात हा मोर्चा. या जिल्ह्यातल्याच नाही, राज्यातल्या नाही तर देशातल्या कुठल्याही मोर्चाला सभापती महोदय कुठल्या नेत्यांनी संबोधित केलं नाही. त्या समाजातील कर्तृत्ववान युवतींनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि त्या समाजातील प्रमुख युवतींनी त्या समाजाच्या वेगवेगळ्या मागण्याच्या संदर्भात सभापती महोदय भाषण केले. अशा आदर्श मोर्चे या राज्यामध्ये एकीकडे निघत असताना सभापती महोदय राज्यातील मराठा समाजाने विविध जिल्ह्यामध्ये
लाखोच्या संख्येने एकूण 46, महाराष्ट्राबाहेर एकूण 5 व भारताबाहेर एकूण 4 मोर्चे काढून विविध मागण्याच्या आतापर्यंत लेखी स्वरूपात सभापती महोदय शासनाला या ठिकाणी कळवलं आहे. त्यात प्रामुख्याने मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षण देण्यापासून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यापर्यंतच्या अनेक प्रमुख मागण्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी वारंवार आता चर्चा नको, निर्णय हवा अशी भूमिका घेतली. सभापती महोदय, स्वाभाविक या अधिवेशनामध्ये याबाबतची चर्चा घ्यायची का सरकारला निर्णय घ्यायचं, निर्णय घ्यायला पार पाडायचं, ही सुद्धा आमच्या सगळ्यांच्या समोर विरोधी पक्ष म्हणून प्रश्न होता. सभापती महोदय, विधिमंडळाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी काही पत्रकारांनी विचारल्यानंतर स्पष्टपणाने सांगितलं की आता सकल मराठा समाजाला राज्य सरकार सोबत कुठली चर्चा करायची नाही, कारण प्रत्येक मोर्चातून 22 मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्याकडून शासनाकडे सभापती महोदय आलं आहे. आणि ज्या मागण्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, त्या मागण्याच्या संदर्भात पुन्हा सदनामध्ये चर्चा व्हावी, याच्या बाबतीमध्ये सभापती महोदय आम्हाला खऱ्या अर्थानं तर या अधिवेशनामध्ये निर्णयच करून घ्यायचा होता सभापती. पण सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या काळात आरक्षण तर द्यायचं नाही. 14 तारखेला मराठा समाजाचा नागपूरच्या अधिवेशनावरती मोर्चा धडकणार आहे आणि त्याच्या अगोदर सरकारने काय काय केलंय हे सगळं दाखवण्याच्या संदर्भात मंगळवारी या ठिकाणी सत्ताधाऱ्याकडून प्रस्ताव आला. तो का आला असं मला म्हणायचं नाही, पण प्रस्ताव यायच्या अगोदर एक जरी पाऊल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या बाबतीमध्ये सरकारकडून झाला असतं सभापती महोदय, तर त्या प्रस्तावाच्या सोबत आम्ही विरोधी पक्षाने सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या स्वागताचा आणि अभिनंदनाचा प्रस्ताव याच सदनामध्ये सभापती महोदय आम्ही आणला असता. एवढं मोठं मन आपलं नाही आहे. सभापती महोदय, हा समाज रस्त्यावर का उतरला, त्याला काय कारण नेमकं होतं? काय असं महाराष्ट्रामध्ये घडलं, कुठं अशी ठिणगी पेटली की ज्यामुळे सकल मराठा समाज या ठिकाणी, या राज्यातला, या देशातला आणि परदेशातला सुद्धा एकत्र आला आणि सरकार आणि व्यवस्थेच्या विरोधात असंतोष व्यक्त करू. सभापती महोदय, याला एकच कारण होतं, कोपर्डीची बलात्कार आणि खूनची घटना. सभापती महोदय, 13 जुलैला एका मुलीवर बलात्कार आणि खून झाल्यानंतर संतापाने उसळलेली ती एक प्रतिक्रिया होती. समाजाची एकच मागणी होती की या घटनेतील आरोपींना 6 महिन्याच्या आत फाशीची शिक्षा द्यावी. मात्र या मोर्चाच्या माध्यमातून हा समाज आतून एक आत्मचिंतन करत होता. समाजाच्या आजच्या वाटचालीमध्ये आपण कुठे आहोत याचा मूकपणे शोध घेत होता. आपल्या कधीही न मागणी केलेल्या मागण्याबद्दल पहिल्यांदाच विचार करू लागला होता. सभापती महोदय, महाराष्ट्र हे मराठा बहुल राज्य म्हणून ओळखले जाते. शेती हा या समाजाचा प्रमुख व्यवसाय. गावात राहणारा हा शेतकरी आजही अनेक हाल अपेष्टा सहन करतोय. मात्र आपण बहुसंख्यानं असल्याने नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत आपल्या लहान बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत होतो. हे करत असताना तो स्वतःच्या अडचणी, समस्या मात्र विसरून गेला होता. समाजाची शैक्षणिक व आर्थिक स्थिती खालावत चाललेली होती. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला हा समाज स्थित्यांतराच्या प्रक्रियेतून जात होता. समाजातील युवकांना उच्च शिक्षण आणि नोकरीची संधी उपलब्ध होत नव्हत्या. गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संधी गमावल्याची वेळ आली होती. बेरोजगारीच्या प्रश्नाने गंभीर स्वरूपी धारण करून आपल्या भविष्याचे काय या चिंतेने या समाजातील युवकांमध्ये नैराश्य आणि संतापाची भावना निर्माण होऊ लागली होती. सभापती महोदय, 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. त्यावेळेस देशाची लोकसंख्या सर्वसाधारणपणे 36 कोटी होती. 1 मे 1961 रोजी महाराष्ट्राची लोकसंख्या सर्वसाधारणपणे 3 कोटी 15 लाख इतकी होती. त्यात नागरी लोकसंख्या 2 कोटी
83 लाख व ग्रामीण लोकसंख्या 1,11,00,000 इतकी होती. सर्वसाधारणपणे ग्रामीण महाराष्ट्रात विभागनिहाय ग्रामीण लोकसंख्येत वेगवेगळ्या विभागात मराठा समाजाचे प्रमाण 30% 50%पर्यंत. गेल्या 55 वर्षात सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सर्वसाधारणपणे 11,23,00,000 इतकी होती. मात्र ग्रामीण लोकसंख्या ही 5,03,00,000 इतकी झाली दिसून येते. म्हणजे गेल्या 55 वर्षात ग्रामीण भागातील लोकसंख्या 5 पटीने या ठिकाणी वाढल्याचे सभापती महोदय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेला बहुसंख्य मराठा समाज सभापती महोदय हा शेतीवर अवलंबून. ग्रामीण भागाची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असताना सभापती महोदय शेती योग्य क्षेत्र मात्र वाढविता येऊ शकत नाही. उलट तपासणी प्रयोजनातील बदलामुळे निवासी औद्योगिक इत्यादी यात घट होताना दिसून येते. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे धारणा क्षेत्रात झपाट्याने घट होत गेली. देशांतर्गत वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याचा पुरवठा वाढावा, देश स्वयंपूर्ण व्हावा या उद्देशाने हरित क्रांतीची सुरुवात एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. सन 1965 नंतर अल्प काळातच या योजनेचे प्रचंड मोठे यश संपादन केले. त्यात अन्नधान्याच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ होऊन देश स्वयंपूर्ण होण्याबाबत शेतकऱ्यांच्या घरात देखील सुबत्ता येण्यास सुरुवात झाली व शेतीचे स्वरूप हे निर्वाह शेतीवरून व्यावसायिक शेतीच्या स्वरूपात निर्माण झाले. सभापती महोदय, राज्याच्या विविध भागात पीक हवामान पद्धतीने ऊस, कापूस, सोयाबीन यासारखी नगदी पिके घेण्याचा शेतकऱ्यास प्रवृत्त करण्यात आले व वेळोवेळी शासन स्तरावरून सहकारी संस्थांमार्फत लॉजिस्टिक सपोर्ट देखील देण्यात आला. यात सहकारी दूध संस्था, सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी पतसंस्था, जिल्हा बँका यासारख्या संस्थांची उभारणी करण्यात येऊन याद्वारे शेतकऱ्यांचे हात बळकट करण्याची भूमिका सभापती महोदय घेतली गेली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून सन 1988-89 साली फळबाग विकास योजना ही रोजगार हमी योजनेशी सांगड घालून सुरू करण्यात आली व तदनंतर अल्पकाळातच महाराष्ट्राच्या ज्या भागात कधीही फलोत्पादन घेण्यात आलेले नव्हते अशा भागामध्ये व्यावसायिक फलोत्पादन यशस्वी करण्यात आले. मग त्यात नाशिकचे द्राक्ष असोत, सांगलीचे बेदाणे असोत किंवा राज्यातील विविध भागातले डाळिंबाचे पीक असोत, यातील बहुतांश फळबागा या कायम दुष्काळीत व कोरडवाहू भागात फुलवण्यात आल्या. हे सभापती महोदय विशेष या ठिकाणी सांगावंसं वाटतं. हरित क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यात जशी जशी भांडवली गुंतवणूक वाढत गेली त्याच वेळी वाढत्या लोकसंख्येने शेती क्षेत्राचे विभाजन होऊन धारणा क्षेत्र छोटे छोटे होत गेले आणि त्याचमुळे सभापती महोदय आज बहुसंख्यानं या महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज शेती या व्यवसायावर निगडीत होता तो सभापती महोदय कुटुंब वाढत गेलं, माणसं कुटुंबातली वाढत गेली, शेतीवर अवलंबून कुटुंबातले लोक जास्त निर्माण व्हायला लागले आणि त्यामुळं जमीन होल्डिंग थोड्या थोड्या होत गेल्या आणि तो शेतकरी समाज पूर्णपणानं अडचणीत आला. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये आज 2.5 एकरापेक्षा कमी धारणा क्षेत्र असलेले एकूण 56% शेतकरी. या दोन्ही बाबीचा परिपाक म्हणून उत्तरोत्तर उत्पादन खर्च वाढत जाऊन त्या तुलनेत बाजारभाव मात्र वाढू शकले नाही. म्हणून शेती उत्पन्नाचा नफा क्षमता कमी झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी व पर्यायाने बहुसंख्य मराठा समाज हा आर्थिक विपन्न अवस्थेमध्ये पोहोचला. अस्वस्थ मानसिकतेमागे सभापती महोदय हे एक प्रमुख कारण आहे. म्हणून संतापाची ही भावना केवळ आजची आहे असे नव्हे तर मागील काही वर्षापासून ती भावना व्यक्त होऊ लागली होती. या भावनेचा पहिल्यांदा विचार केला तो सभापती महोदय 3 वर्षापूर्वी आघाडीचं सरकार या राज्यामध्ये असताना संवैधानिक दृष्ट्या स्वायत्ता अस्तित्वात असलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत नकारात्मक अहवाल दिल्यानंतर मराठा समाजाच्या मागणीचा आदर राखून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून राज्य शासनाने तत्कालीन माननीय मंत्री श्री नारायणराव राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 21 मार्च 2013 रोजी समितीची स्थापना केली. सभापती महोदय, त्या कालावधीत तर मोदीची लाट सुद्धा नव्हती.
सभापती महोदय, एकंदरच्या कालावधीचा मागोवा घेतला तर आपल्या असे लक्षात येईल की अद्यापही सन्माननीय मोदींची लाट सुरू व्हायची होती आणि आता भाजपला काही भविष्य दिसत नाही असे समजून भाजपातले अनेक मान्यवर सभापती महोदय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर निघाले. हा तो काळ आहे ज्या वेळेस सन्माननीय राणे आयोग या ठिकाणी या राज्यामध्ये लागू केला, त्यावेळेस कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला. असा जो सत्ताधारी पक्षाकडून वेळोवेळी आमच्यावरती आरोप केला जातो, त्यावेळेस मी तारीख या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली आणि त्या तारखेत जो आयोग नेमला गेला, तो राणे साहेबांच्या नावाने जो आयोग नेमला गेला, त्यावेळेस कुठलीही निवडणूक समोर नव्हती. तो आयोग नेमला सभापती महोदय. राणे समितीने इंदिरा सहानी प्रकरणामध्ये जी मार्गदर्शन तत्व माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली, त्या तत्वाआधारे सर्व कस अभ्यास करून मराठा समाजाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 16(4) प्रमाणे विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण देण्याची शिफारस केली. सभापती महोदय, राणे समितीने आपल्या अहवालात क्वांटिफायबल डेटा गोळा करण्याबरोबरच ऐतिहासिक संदर्भ, विविध गॅजेट्स, वेगवेगळ्या शासनाची केलेले सर्व महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महर्षी शिंदे, घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंतांनी वेळोवेळी सूचित केलेल्या विचारांचा देखील आधार घेतला व त्या आधारे मराठा समाजास शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास म्हणून 16% आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा एक क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय घेतला. सभापती महोदय, त्याच वेळेस मी हे वाचून का दाखवतो, हे सगळे संदर्भ रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे. कारण काल ज्या पद्धतीनं याच प्रस्तावावरती सभापती महोदय खालच्या सभागृहामध्ये जी सत्ताधारी पक्षाकडून चर्चा झाली आणि त्या प्रस्तावावर चर्चा करत असताना खालच्या सभागृहातले सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी ज्या पद्धतीनं एक वर्णन करून या आरक्षणाला सत्ताधारी आजची कशी मदत करतायत आणि आम्ही ज्या काळात आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या मनात काय पाप होतं, हे खोटं नाटक खालच्या सभागृहात सभापती महोदय सांगितलं. म्हणून आज सभापती महोदय हे विषय सगळे रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे, म्हणून मी हे वाचून दाखवतो. पण ज्या वेळेस आरक्षणाचा निर्णय झाला, सभापती महोदय, केतन तिरोडकर या एका व्यक्तीने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान केले. गेली अनेक वर्षापासून हे केतन तिरोडकर अनेक जणांच्या सहवासात सभापती. जर या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये या सदनात चर्चा होत असेल तर सभापती महोदय, आरक्षण तुम्ही देणार असाल, तुमचं मन जर साफ असेल सभापती महोदय, तर या केतन तिरोडकरांची सुद्धा एका माध्यमातून चौकशी करणं आवश्यक आहे की यांना कुणी कुणी भेटलं, कोण कोण कोणाच्या सहवासात होतं, काय होतं असं की त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आरक्षणाला आव्हान केलं. सभापती महोदय, 14/11/2014 रोजी माननीय उच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली. या संदर्भात राज्य शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अपील 18/12/2014 रोजी नामंजूर केले. तसेच माननीय उच्च न्यायालयाने लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढावे असे नमूद केले. सभापती महोदय, राज्यातील बहुसंख्यांच्या महत्वाच्या मागणीवर चर्चा करीत असताना आम्हाला राजकारण करायचं, सत्ताधारी पक्षातील मंडळींनी ते करून माझी अपेक्षा आहे सभापती महोदय, आपल्या माध्यमातून या सभागृहाचे नेते या ठिकाणी सदनात उपस्थित, जर तुमची प्रामाणिक भूमिका असेल की मराठा समाजाला आरक्षण देण्याची, धनगर समाजाला आरक्षण देण्याची, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची, लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची, तर राजकारण आम्हालाही करायचं नाही, राजकारण आपणही करू. सभापती महोदय, समाजाला आरक्षण दिले त्यावेळेस आघाडीचे सरकार होते. नोव्हेंबर 2014 मध्ये राज्यात सत्ता बदल झाला आणि युतीचे सरकार या ठिकाणी आले. महाराष्ट्र शासनाने दिनांक 9/1/2015 रोजी 16% आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी अधिनियम पारित केला. तथापि अशा कायद्याचे समर्थन करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या प्रलंबी याचिकेत त्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. इथं तुमचा उद्देश लक्षात येत होता. सभापती महोदय,
सरकारकडून काय पाप झालं? तुम्ही अध्यादेश काढला, आपल्याला कदाचित आठवत नसेल, 2014चं पहिलं या सरकारचं अधिवेशन याच नागपूरमध्ये होतं. त्याच वेळेस सभापती महोदय, जे अध्यादेश आम्ही आरक्षण देण्याच्या बाबतीत काढला 16% आणि 5% मुस्लिम समाजाचा, तो अध्यादेश त्यावेळेस त्याची मुदत संपली होती, म्हणून नव्याने या ठिकाणी आणि त्याच वेळेस कोर्टाने त्याला स्थगिती दिली होती. कायद्यात रूपांतरित करण्याच्या बाबतीमध्ये या सदनामध्ये 2014च्या डिसेंबर मध्ये कायदा आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आणला. सभापती महोदय कायदा या ठिकाणी पारित करून घेतला. हा कायदा पारित केल्यानंतर सरकारचं हे काम नव्हतं की हे आम्ही असा कायदा पारित केलाय आणि त्याचं प्रतिज्ञापत्र सुद्धा देण्याचं तुम्ही एवढं मोठं मन नाही केलं. कारण तुमच्या मनात पाप होत, तुमच्या मनात पाप होत, म्हणून तुम्ही 9/1/2015 रोजी 16% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा अधिनियम पारित केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये तुम्ही प्रतिज्ञापत्र दिलं नाही. त्याच कारण कोर्टामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण. सभापती महोदय, याचा परिणाम 7/4/2015 रोजी या कायद्याच्या अंमलबजावणीस माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि या प्रकरणी राज्य शासनाने कोणतेही प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याची बाब सभापती महोदय निकालात नमूद केली आहे. निकालात, उच्च न्यायालयाच्या निकालात हे नमूद केलंय की सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं नाही. म्हणूनच तुमच्या हेतूवर संशय या ठिकाणी आम्हाला समोर येतो. त्यानंतर हे प्रकरण अंतिमता सुनावणीस यावेत म्हणून राज्य शासनाने सभापती महोदय योगायोगाला दोन्ही बाजूनी हा प्रस्ताव आला. सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी प्रस्ताव दिला, कुणीतरी एका सत्ताधाऱ्यांनी यावर चर्चा करत असताना एक गोष्ट स्पष्ट या सदनात सांगावी की 2 वर्षात आपल्या काळात कितीदा या ठिकाणी कोर्टामध्ये आपण मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षणाला जी स्थगिती मिळाली हे प्रकरण निकाली काढावं याच्यासाठी कितीदा आपण मेन्शन केलं, कितीदा आपल्या सरकारच्या वतीनं वकील गेला आणि सांगितलं कोर्टाला की आमचं हे प्रकरण आहे, आम्ही हे मेन्शन करतो, याची तारीख घ्या, त्या ठिकाणी आपण निकाली काढा. सभापती महोदय 2 वर्षात एकदा सुद्धा राज्य सरकारकडून कसल्याही प्रकारचा प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी झाला. म्हणूनच राज्य शासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि कदाचित त्याच वेळी जर आपण शपथपत्र सादर केले असते तर आज हा प्रश्न निकाली निघाला असता आणि जो सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला त्याला रस्त्यावर उतरून आपल्या हक्काची मागणी या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारे आंदोलनाचं रूप घेतलं नसतं. सभापती महोदय, याचं उत्तर नाही आम्हाला पाहिजे. आम्हाला उत्तर पाहिजे सभापती महोदय, का 2 वर्षामध्ये कोर्टामध्ये आपल्याकडून कसल्याच प्रकारची कारवाई या ठिकाणी झाली नाही. आणि सभापती महोदय, हा माझ्याकडे हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल अँड बॉम्बे ऑर्डिनरी ओरिजिनल सिव्हिल ज्युडिकेशन रिट पिटिशन नंबर 3151 2014 आरक्षणाचा निकालाची पॅरेग्राफ मध्ये एक ओळ वाचून दाखवतो. There is no further affidavit addition to the affidavits already filed by the state government before pronouncement of our order dated 14th November 2014. तुम्ही उघडं पडतात. तुम्हाला आरक्षण द्यायचं ना, तुमच्या मनात कधीच येऊ शकत नाही आरक्षण द्यायचं. कारण जो पक्ष आज सत्तेत आहे त्या पक्षाची आयडिओलॉजी कधीच आरक्षण द्यायची असू शकत नाही. कारण वेळोवेळी केंद्रात सत्ता आल्यानंतर सुद्धा या नागपूरच्या संघ कार्यालयातून अनेकदा संबंध देशातल्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला सुद्धा आपल्या या नागपूर मधून आव्हान झाले सभापती. आणि काय आम्ही अपेक्षा करावी, काय म्हणून तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवावा? अरे तुम्हाला 2 वर्षामध्ये तुम्ही घेतलेला या सदनामध्ये घेतलेला निर्णय जर प्रतिज्ञापत्र म्हणून आपल्याला कोर्टामध्ये दाखल करता येत नसेल तर याच्यासारखा लाजीरवाणी गोष्ट दुसरी कुठलीच असू शकत नाही. सभापती महोदय, मला या ठिकाणी आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख या सदनामध्ये करायचा ज्याने ही कोर्टातली लढाई सभापती महोदय जिवंत ठेवली. खऱ्या अर्थानं जी जबाबदारी या ठिकाणी या सरकारची होती ती जबाबदारी या ठिकाणी एका व्यक्तीने उचलली. त्या व्यक्तीचं नाव आहे विनोद पाटील.
सभापती महोदय, त्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी हा माणूस सभापती महोदय सरकारपेक्षाही 4 पावलाच पुढे जातो. त्यांचं नाव पूर्ण विनोद नारायण पाटील आहे. त्यांनी हस्तक्षेप म्हणून या प्रकरणात 6 सप्टेंबर 2016 रोजी माननीय उच्च न्यायालयापुढे हस्तक्षेप अर्ज 25/057/216 दाखल. सभापती महोदय, या प्रकरणी विनोद पाटील यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात देखील विशेष अनुमती याचिका दाखल करून मराठा आरक्षणावर असलेल्या स्थगितीमुळे लाखो मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सेवा विषयक नुकसान होत असल्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ सुनावणी घेण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात विनंती केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका निकाली काढताना दिनांक 19/8/2016 रोजी माननीय उच्च न्यायालयाने प्रकरण लवकर निकाली काढण्याबाबत विचार करावा असे नमूद केले. ते केवळ फक्त विनोद पाटलामुळे, सरकारमुळे नाही सभापती. त्यांच्या हस्तक्षेप याचिका जी दाखल केली त्याच्यामुळे सभापती महोदय सरकारकडून प्रयत्न झाला नाही. सभापती महोदय, आज माननीय उच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीची सुरुवात केली आहे. परंतु शासनाकडून शपथपत्र दाखल करण्यात न आल्यानं 30 सप्टेंबर व 13 ऑक्टोबर 2016 या दोन्ही वेळेस प्रतिज्ञापत्रा अभावी ती तारीख पुढे ढकलली. तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना, मग तुमच्या चुकीमुळे कोर्टामध्ये तारखा पुढे ढकलल्या जातात. याचं थोडंसं भान सरकारला नाही आहे. आज जेवढा उतावीळपणा तुम्ही 207चा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा म्हणून 14 तारखेला मोर्चा येतोय आणि त्याच्यात सरकार काय करतं हे दाखवण्यासाठी प्रयत्न करताना, तेवढा जर थोडासा प्रयत्न प्रतिज्ञापत्र हे तारखेला दाखल केलं असतं तर आज ही वेळ उतावीळपणाची तुमच्या सरकारवर आली नसती. सभापती महोदय, 7 डिसेंबर म्हणजे काल सभापती महोदय सुनावणीच्या वेळी देखील शपथपत्र दिल्याची घोषणा या ठिकाणी केली जाते. शैक्षणिक आपले शिक्षण मंत्री विनोद तावडेजी कालही प्रेसवर बोलले, याच्या अगोदर आरक्षणाच्या बाबतीत बोलले की आम्ही 2600 पानाचा ऍफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल केला. 2700 पानाचा कधी केलं सभापती महोदय? 7 तारखेला तारीख हे माहिती आहे. 5 तारखेला तुम्ही 2700 पानाचं ऍफिडेव्हिट कोर्टाच्या समोर दाखल केलं. कोर्ट म्हणलं 2700 पानाचं ऍफिडेव्हिट आहे, सर्वांना वितरित करायचं आहे, त्याच्यावर सगळ्यांना अभ्यास करायचा आहे. त्याच्या कॉपी सुद्धा दिल्या नाहीत सभापती महोदय. सरकारच्या वतीने एक 2700 पानाचं ऍफिडेव्हिट तुम्ही दाखल केलं आणि त्याचा अभ्यास पूर्ण झाला नाही, म्हणून त्या ठिकाणी ती 7 तारखेची तारीख आता पुढे 1 महिन्यावर फेब्रुवारी महिन्यात 30 जानेवारी. ही चूक कुणाची? का तुम्हाला 2700 पानाचा इतका काळ गेला होता तर त्या काळामध्ये तुम्हाला काहीच तयारी करता आली नाही? कदाचित तुम्ही ही तयारी सुद्धा मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने जे सकल मराठा समाज एकत्र जमा झाला आणि त्या मोर्चामध्ये मूकपणात सुद्धा जी आग होती ती थोडीशी आग कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळाली, म्हणून हे 2700 पानाचं शपथपत्र दाखवण्याच्या बाबतीमध्ये, त्या ठिकाणी दाखल करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला. तर ते मोर्चा निघाले नसते तर त्यांनी निर्णय घेतला नसता सभापती महोदय. म्हणून सभापती महोदय, आज या ठिकाणी या सर्व गोष्टीत नोंद घेण्यासारखी बाब काय? गेल्या 18 महिन्यात या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर होण्यासाठी कोणताही प्रयत्न या ठिकाणी सरकारकडून झाले नाही. या उलट प्रकरणात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडून मराठा समाजास न्याय मिळवून देण्यासाठी माननीय हरीश साळवेंसारख्या ज्येष्ठ विधितज्ञाची सेवा उपलब्ध करून घेत असल्याच्या पोकळ घोषणा पलीकडे राज्य शासनाने काही केलं. प्रत्येक वेळेस उठायचं आणि माननीय हरीश साळवेंना या ठिकाणी वकील म्हणून सरकारच्या वतीने लावलंय आणि आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची बाजू हरीश साळवे या ठिकाणी मांडणार आहेत. आपण मला सांगावं रेकॉर्डवर की हरीश साळवे साहेबांनी कितीदा सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये येऊन या ठिकाणी बाजू मांडली? एकदा पण नाही सभापती महोदय. आज ताजं उदाहरण द्यायचं तर 7 डिसेंबर 2016 रोजी त्या सुनावणीला सुद्धा हरीश साळवे साहेब शासनाच्या वतीनं
7 डिसेंबरच्या कालच्या तारखेला सुद्धा ते उपलब्ध नव्हते. हे तुम्हाला आरक्षण द्यायचं? हा तुमची नियत साफ आहे, तुम्हाला आरक्षण द्यायचं? सभापती महोदय, या संदर्भात दाखल घेण्याजोगी बाब श्री विनोद नारायण पाटील यांच्या सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेत आणि सरकारला हरीश साळवेंचं नाव घोषित केलं, पण विशेष अनुमती याचिकेमध्ये या विनोद पाटलांनी हरीश साळवेंना घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली. सरकारने घोषणा केली, त्यांना हरीश साळवेंना नेता आलं नाही, पण एक याचिका करता हरीश साळवेंना वकील म्हणून लावतो. आणि या ठिकाणी सभापती महोदय या निर्णयापर्यंत आज ते आणतो. हे सरकारचं काम नाही. सभापती महोदय, प्रकरणाचा जलद निपटाऱ्याबाबत आदेश प्राप्त करून घेऊ शकले ते हरीश साळवे यांच्या सेवा शासन उपलब्ध करून घेऊ शकले नाही. वस्तुतः या प्रकरणाचा विशेष हस्तक्षेप याचिकेत माननीय उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी श्री विनोद पाटील यांच्यातर्फे उपस्थित राहण्यात श्री साळवे यांनी तयारी दर्शवली होती, पण तथापि त्यांना राज्य शासनामार्फत नेमणूक करण्याचा घोळ जाणीवपूर्वक घालण्यात आला का? मी जर याचिका करता आणि मी जर समाजाच्या आरक्षणासाठी भांडतोय आणि त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मी कोर्टामध्ये हरीश साळवेंना या ठिकाणी समाजाच्या वतीनं वकिली करायसाठी त्या ठिकाणी कोर्टात उभं केलंय, त्यावेळी सरकारने काय केलं? हरीश साळवेंना शासनाच्या वतीने या ठिकाणी वकील म्हणून लावलं. झाली अडचण ही सभापती महोदय पुढे की हरीश साळवे साहेब नंतरच्या काळात विनोद पाटलाकडून पण आले नाही का? राज्य सरकारने त्यांना वकील म्हणून नेमलं आणि पुन्हा सरकारला हरीश साळवेंना सरकारच्या बाजूने सुद्धा आणता आलं नाही. हे नेमकं आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं? हे तुमच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं उद्देश होता मराठा समाजाला आरक्षण द्यायचा? सभापती महोदय, या सबंध हेतूबद्दल आज सकल मराठा समाजाच्या मनात या ठिकाणी संशय निर्माण झाला. हा संशय दूर करू शकणार आहेत तुम्ही? हे रेकॉर्डवर आहे सभापती महोदय. सभापती महोदय, मराठा आरक्षणाचा जेव्हा जेव्हा विषय होतो तेव्हा तेव्हा बापट आयोगाचा विषय पुढे येतो. या आयोगाने मराठा समाजास आरक्षण देण्याचं नाकारल्यानंतर तात्कालीन राज्य सरकार शासनापुढे 3 पर्याय होते सभापती महोदय. हे 2006 साली झालेलं दादा मी सांगतो आपल्याला. 3 पर्याय होते. एक पर्याय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सोडून द्यावा, दुसरा पर्याय बापट आयोगाला त्यांच्या निर्णयातील उणिवा निदर्शनास आणून देऊन सुधारित अहवाल प्राप्त करून घेणे आणि तिसरा पर्याय होता या प्रकरणी इतर विधिग्राह्य मार्गाने मराठा समाजास आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. सभापती महोदय, मराठा समाजास न्याय देण्याची तात्कालीन शासनाची भूमिका असल्यामुळं पहिल्या पर्यायाचा तर प्रश्न उद्भवतच नव्हता आम्ही सरकारमध्ये असताना. तथापि बापट आयोगाने 2008 मध्ये सदरचा प्रस्ताव नाकारल्यानंतर वारंवार शासनाने बापट आयोगास त्यांच्या अहवालातील त्रुटी दाखवून देऊन शिफारशीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. सभापती महोदय, यात प्रामुख्याने सर्वेक्षणातील उणिवा, मराठा समाजाच्या संघटनांना ऐकण्याची पुरेशी संधी, म्हणणे मांडण्याची संधी न देणं यासारख्या बाबींचा समावेश सुद्धा होता. जो त्यावेळेस आमच्या सरकारने बापट आयोगाला सांगितलं की आपण जे शिफारशी केल्या त्या बाबतीत या पुनर्विचार तुम्ही करा. तथापि बापट आयोगाने या संदर्भात आपली भूमिका कायम ठेवल्यानंतर शासनाने दिनांक 31/3/2013 रोजी स्वातंत्र्य समिती स्थापन केली आणि या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे भविष्य काळात मराठा समाजास आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभापती महोदय, या प्रकरणी काही प्रमुख आक्षेप जे नोंदवले जातात त्यात बापट आयोगाचा अहवाल सभागृहासमोर का ठेवण्यात आला नाही, त्या अहवालातील सदस्यांच्या विविध मताबद्दल ओहापोह केला जातो. सभापती महोदय, मी आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की मराठा समाजास आरक्षण देण्याचा मुद्दा राज्य मागासवर्गीय आयोगाने नाकारण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेस चर्चेच्या माध्यमातून, मग ते टीव्ही माध्यमाच्या समोर असो, मीडियाच्या समोर असो, या बाबतीत आमच्यावरती बोललं जातं की बापट आयोगाचा अहवाल का ठेवला नाही, तो अहवाल सभागृहात का
मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 25 फेब्रुवारी 2000 रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने मराठा जमातीस मागासवर्गीयांच्या यादीत टाकण्याची मागणी सर्वप्रथम फेटाळली होती. त्यावेळेस या देशाचे प्रधानमंत्री श्रद्धेय अटलजी होते आणि ते असताना सुद्धा या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्या काळात सुद्धा कधीही कुठल्याही दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहामध्ये ठेवला नव्हता. सभापती महोदय, त्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने सांगितलं होतं त्यावेळेस की सदर जमात ही सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठेची व पुढारलेली असल्याची बाब देखील त्या अहवालामध्ये नमूद केलेली होती. तत्कालीन वाजपेयी सरकारने देखील हा अहवाल संसदेच्या सभागृहामध्ये चर्चेसाठी ठेवला नव्हता. मराठा आरक्षणाचे हे वादळ 14 डिसेंबरला या नागपूरच्या अधिवेशनावर धडकणार. संपूर्ण राज्याचे लक्ष या मोर्चाकडे सभापती महोदय लागलं. मोर्चेकरांचे या अधिवेशनाकडे लक्ष लागलं. शासन हे मोर्चे दडपण्याचा प्रयत्न करतोय आणि आजपासून नाही सभापती महोदय, मी आपल्याला पुरावा देतो सभापती महोदय की सभापती महोदय, औरंगाबादला पहिला मोर्चा ज्या वेळेस या ठिकाणी झाला त्या मोर्चाला 7 लाख लोक होते सभापती महोदय, 7 लाख. पण आपलं शासन आपल्या म्हणण्यानुसार सभापती महोदय आपल्या विभागीय आयुक्तांचं पत्र राज्य सरकारला जे आलंय, माननीय अप्पर मुख्य सचिव गृह यांना, आणि त्या की सदर मोर्चात जवळपास 1,50,000 नागरिक उपस्थित होते. सभापती महोदय, आजही तुम्ही आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, त्या मोर्चाच्या व्हिडिओ क्लिप्स आजही आहेत. त्याला क्लोज करून तुम्हाला माणसं सुद्धा मोजता येतील. तुमच्या मनात पहिला मोर्चा दडपण्यापासूनचे सगळे जे जे काय करायचं होतं सभापती महोदय आपल्या निदर्शनास पाठवू. सभापती महोदय आपण पाहून घ्यावं आयुक्तांचं पत्र आहे. तुमची एकीकडे शासनापासून प्रशासनापर्यंत सर्वजण हे मोर्चे दाबण्यासाठी प्रयत्न करत होते सभापती महोदय, आणि दुसरीकडे मात्र या ठिकाणी समाज एक आदर्श सर्व समाजाच्या समोर ठेवत होता. कसलीही घोषणा, कसल्याही प्रकारची कुणाच्या बाबतीत टीका नाही, मूकपणे आपल्या भावना व्यक्त करणारे मोर्चे या राज्यामध्ये आदर्श निर्माण करत होते. आणि दुसरीकडे मात्र हाच आदर्श शासन आपल्या पायाखाली तुडवत होतं. सभापती महोदय, सभापती महोदय, असाच एक बहुजन क्रांती मोर्चात सभापती महोदय सरकारने त्या काळात काय केलं, मी एका माध्यमाच्या समोर सुद्धा बोललो. सभापती महोदय, एकीकडे अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी आघाडीचं सरकार असताना पूर्ण केली. कोर्टात प्रकरण गेलं, स्थगिती मिळाली. 2 वर्षात या सरकारला स्थगिती उठवता आली नाही. म्हणून एका प्रकरणानंतर एक समाज पूर्ण रस्त्यावर उतरतो, मूकपणाने आपला मोर्चा या ठिकाणी आंदोलन करतो. आणि दुसरीकडं या जनतेच्या भावना समजून घेऊन मार्ग काढायच्या पलीकडं दुसरं प्रकरण काय झालं, इतर समाजाला अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेमधून, सत्ताधारी पक्षाकडून सभापती महोदय अशाच एका बहुजन क्रांती मोर्चात एक फार मोठे नेते बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री वामनरावजी मेश्राम यांनी राज्यात दलित मराठा वाद लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे हे मराठवाड्यात दलितांचे मोर्चे आयोजित करण्याची तयारी संघाने दाखवली होती. सभापती महोदय, म्हणजे अरे तुमच्या मनात, तुमचं मन जर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत साफ असतं, हा प्रयत्न तुम्ही कधी केला नसता. दादा, तुम्ही सुद्धा मनावर हात ठेवून हे सांगू शकता, जाहीरपणे बोलणार नाही, पण जे नंतर एक मोर्चा समाजाचा निघाला म्हणून दुसरा काउंटर मोर्चा या ठिकाणी काढायचा आणि समाजाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी वाद निर्माण करायचा, एवढी लाचार अवस्था सरकारची, एखादा प्रश्न सोडवता येत नाही, आम्ही कधीच पाहिली नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, मराठा समाजाच्या
ते सांगतो 15. दादांना स्वाभाविक एवढा राग आहे ना. सभापती महोदय, एक महत्वाचा विषय झाला. एकीकडे हा सबंध समाज मूकपणाला रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त करत होत आणि दुसरीकडे या प्रस्तावावर बोलायला नंतर सन्माननीय दरेकरजींना सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं, काल रात्री बदललं. पण त्याच्या अगोदर शिवसेनेच्या सन्माननीय नीलमताई गोरे या ठिकाणी प्रस्तावावर बोलणार होत्या. आरक्षणाच्या कुठल्या तोंडाने बोलणार होते मला माहिती. सभापती महोदय, एकीकडे मूक मोर्चे निघत होते आणि दुसरीकडे शिवसेनेच्या मुख प्रताप. काय कार्टून आलं सामन्यामध्ये? हा मूक मोर्चा म्हणजे मुका मोर्चा. लाज नाही वाटत? अरे कुठल्या तोंडाने तुम्ही प्रस्ताव मांडता? काय अधिकार आहे तुम्हाला? संबंध सकल मराठा समाजाचा अपमान करता. मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणता. संबंध मराठा समाजाच्या आमच्या मायमाऊलीची इब्रत तुमच्या वर्तमानपत्रात कार्टून मध्ये टाकता. पुढ्या तोंडाने घेऊन या ठिकाणी म्हणता की आम्हाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत 260 प्रस्ताव मांडू द्या. अरे सभापती महोदय, ही काय वेळ आहे? सभापती महोदय, जशी आरक्षणाची या मोर्चामध्ये मागणी होती तेवढीच प्रमुख मागणी सभापती महोदय या मराठा समाजाच्या मोर्चात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्याच्या बाबतीत होत्या. ही तेवढीच महत्वाची मागणी सभापती महोदय. मी ज्या ग्रामीण महाराष्ट्रातून येतो, ज्या विविध समाजामध्ये राहतो सभापती महोदय, हे तुम्ही आम्ही सुद्धा बघतो की बहुसंख्य या राज्यातला शेतकरी हा मराठा समाजाचा आहे. आणि या बाबत जर स्वामीनाथन आयोग जर आपण लागू केला, आरक्षण जर लागू केलं, तर या बऱ्यापैकी स्वामीनाथन आयोग केला तर सर्व शेतकरी समाजाचं या ठिकाणी बरं होईल आणि आरक्षण लागू केलं तर मराठा समाजाचं या ठिकाणी बरं होईल. आज दादा आम्ही 15 वर्ष तुम्ही काय केलं, 15 वर्ष तुम्ही काय केलं हे मी सांगितलं. 2006 पासून मी सांगतोय, पण आपल्या ते लक्षात येत नाही. अरे कदाचित आमच्याकडून झालं नाही म्हणूनच तुम्हाला डोक्यावर घेतलं महाराष्ट्राच्या जनतेने. मी आपला जाहीर सत्कार करेल, आपला जाहीर दादा सत्कार करेल, पण इथं आहात संघ कार्यालयात जाऊन विचारा, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय, तुम्ही काय करणार आहात? तुमचं अरे मला माहितीये दादा, मला सगळं माहितीये, कुठं कुठं कुणाला कसं कसं विचारावं लागतं ते मला सांगू नका. सभापती महोदय, आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना 2004 ते 2010 या कालावधीत शेतीमालाचा बाजारभाव वाढवण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करण्यात आले. या शेतीमालाचा बाजारभावात वाढ झाली. या सर्व बाबीचं रेकॉर्ड अनेकदा शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा करताना या ठिकाणी झाल्या. पवार साहेब कृषी मंत्री असताना कशा पद्धतीने शेतीमालाचे भाव वाढत गेले आणि आज या ठिकाणी कशा पद्धतीनं शेतीमालाला भाव वाढ मिळत नाही. सभापती महोदय, लोकसभेच्या निवडणुकीतलं एक भाषण, लोकसभेच्या निवडणुकीतलं एक भाषण सभापती महोदय मला आठवत आहे की ज्या भाषणामध्ये या देशाचे प्रधानमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं होतं की या देशातल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेऊन त्याच्यावरती 50% नफा गृहीत धरून आम्ही शेतीमालाचे भाव काढू. सभापती महोदय, सत्तेत आल्यानंतर 3 महिने होऊ दिले नाहीत, 4थ्या महिनी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अफिडेव्हिट दाखल केलं की अशा पद्धतीने शेतीमालाचा उत्पादन खर्चावर 50% नफा ठेवून आम्हाला शेतीमाल मालाचे भाव काढता येत नाही. हा पाठीत खंजीर खुपसणं नाही आहे. सभेमध्ये तुम्हाला वाटतं तुम्ही बोललात, पण नंतर मात्र या शेतकऱ्याच्या जातीच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. सभापती महोदय, हे सुद्धा या देशातला शेतकरी कधी विसरणार नाही. सभापती महोदय, या सरकारला खरंच शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळ असेल तर तात्काळ माननीय सर्वोच्च न्यायालयात
जे प्रतिज्ञापत्र तुम्ही या ठिकाणी दिलंय ते विड्रॉ करा. तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खरंच प्रेम आहे, हा विषय काय एकट्या राज्यापुरता नाही, हा देशातला विषय. दादा तुमची फार मोठी वजन आपल्या तिथं आहे, त्या वजनाचा उपयोग करा. आणि जे शपथपत्र सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी केंद्र सरकारने हे दिलंय, तुमची भावना साफ असेल तर ते शपथपत्र दादा आपण काढून घ्या. तरच खऱ्या अर्थानं लक्षात येईल की आपल्याला शेतकऱ्याच्या बद्दल प्रेम आहे. सभापती महोदय, समाज आज अस्वस्थ आहे. कुणी त्यांच्या या मूकपणाची मुकामोर्चात म्हणून हिताळणी करीत असेल तरी ते शांत आहे. त्याचा हा राग आज दबून आहे. मात्र या समाजाला न्याय न दिल्यास त्याचा आग डोंब उसळल्याशिवाय राहणार नाही. सभापती महोदय, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावं. खरे तर मोर्चेकरांची चर्चा नको, निर्णय घ्या अशी मागणी होती. आजही आमची तीच मागणी आहे. तुमच्यामुळे या ठिकाणी सदनात चर्चा होत असेल, आम्हाला चर्चा करायची नव्हती, आम्हाला सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडायचं होतं. आज आपण चर्चा सुरू केली आहे. तुम्हाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. तुमच्या जर खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायची भावना असेल तर या ठिकाणी आपण कसल्याही परिस्थितीमध्ये या मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा या ठिकाणी करा. आणि त्याचबरोबर या राज्यात स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या त्या सर्वच्या सर्व शिफारशी या राज्यात तुम्ही लागू करा. आम्ही आपला सत्कार करू दादा, आपण म्हणताल तिथे येऊन आम्ही आपला सत्कार करू. सभापती महोदय, राज्यातील मराठा समाज प्रामुख्याने शेती व्यवसायात निगडीत आहे. या स्वामीनाथन आयोगामध्ये दुसरी महत्वाची मागणी आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. सभापती महोदय, म्हणून या स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा या आयोगात दिलंय की शेतकऱ्यांची सातबारा कोरी करावी. सलग 3-4 वर्षापासून शेतकऱ्यांची शेती बंद आहे. म्हणून या शेतकरी समाजाला, या शेतकरी समाजात बहुसंख्य मराठा समाज आहे, त्याला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळावा. सभापती महोदय, या प्रस्तावामध्ये धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्याही आरक्षणाच्या बाबतीमध्ये विषय आहे. खर तर आरक्षणाच्या सगळ्यात मोठे लाभार्थी या राज्य सरकारचे व्यास इथं सभागृहात असते तर बरं झालं असतं सभापती महोदय, पण ते नाही आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खरं मोर्चा कुठे निघावा, सरकार दरबारी निघावा. लोकसभेच्या निवडणुकीच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये धनगर आरक्षणाचे मोर्चे निघाले बारामती आणि तिथं मोर्चे झाले, आंदोलन झाली. त्यावेळेसही तुमच्या मनात पाप होतं, तुम्हाला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. समज राज्यातला धनगर समाज फक्त पेटवायचा होता आरक्षणासाठी. आंदोलन झालं बारामतीला. सोडवायला आता विद्यमान या राज्याचे मुख्यमंत्री, त्यावेळेसचे तत्कालीन राज्याचे भाजपचे अध्यक्ष फडणवीस साहेब गेले. उपोषण सोडताना आपण काय केलं, या राज्यातील संबंध धनगर समाजाला शब्द दिला होता, 1 महिन्याच्या आत आमची सत्ता ना, आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ. सभापती महोदय, पहिल्या कॅबिनेट मध्ये, अरे या 2 वर्षात किती कॅबिनेट झाल्या दादा, त्याचा थोडा वेळ विचार करा. तुम्ही एवढं धनगर समाजाला तर म्हणजे लुभावलं की त्या लुभावण्याला मला एक शेर आठवला. सभापती महोदय, किती वेळ काढूपणा, कशा पद्धतीनं, उनकी ना थी खता, उनकी ना थी खता, इन ही कुछ गलत समझ बैठे, हम ही कुछ गलत समझ बैठे. उनकी ना थी खता, हम ही कुछ गलत समझ बैठे. वो मोहब्बत से बात करते थे, हम मोहब्बत ही समझ बैठे. आप मोहब्बत से बात करते थे धनगर समाज से, आणि समाजाने तुम्हाला निवडून दिलं, मोहब्बत ही समझ बैठे. आणि आज तुम्ही त्या धनगर समाजाला वाऱ्यावर सोडून दिलं. 2 मंत्री आपण कॅबिनेट मंत्री म्हणून घेतले. आपल्याला वाटलं की संबंध धनगर समाजाच्या प्रश्न सुटले. आज कुठला समाज रस्त्यावर असं तुम्ही समजताय. अरे या नागपूरच्या अधिवेशनावर धनगर समाज मोर्चा घेऊन आला आणि मोर्चा घेऊन आल्यानंतर आपल्या मंत्र्यांचे काय तिथं हाल झाले. ये ट्रेलर था दादा, ये ट्रेलर, अख्खी फिल्म आने वाली है. लोग इंतजार कर रहे हैं विधानसभा और लोकसभा के चुनाव का.
हे तुम्ही आज समजताय. नगरपालिकेचं विजय ठीक आहे, आम्ही स्वागतही केलं, अभिनंदनही केलं. या विजयानं हुरळून जाऊ नका. आमचं म्हणणं आहे तुम्ही वेगळं काही करा असं आम्ही सांगत नाही. अरे तुम्ही या राज्याच्या जनतेला जे शब्द दिले ते शब्द तरी तुम्ही पूर्ण करणार आहेत का नाही? का फक्त शब्द तुम्ही जनतेला खेळवायला ठेवले होते? सभापती महोदय, एकीकडं या प्रस्तावावर मंत्र्यांना बोलताय जशी हिम्मत जानकरांनी एका निवडणूक अधिकाऱ्याला फोन करून काँग्रेसचं चिन्ह गोठवून स्वतःच्या पक्षाचं चिन्ह या ठिकाणी द्या, ही जी हिम्मत मंत्र्याने केली ना, ती हिम्मत या ठिकाणी या राज्याच्या मंत्र्यांनी, दुग्ध विकास मंत्र्यांनी करावी आणि या प्रस्तावात भाग घ्यावा आणि म्हणावं राज्य सरकारने या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण द्यावं, तरच मी मंत्रिपदावर नाही तर मंत्रिपद सोडून देतो. असे अनेक आदर्श या ठिकाणी झाले सभापती महोदय. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक निर्णय झाला नाही तर त्याच्यासाठी आपलं मंत्रिपद सोडून दिलेला आदर्श अनेक जण सभापती महोदय, पण ते करू शकणार आहेत का? जर ते केलं तर समाजाला समजेल की यांना खरंच समाजासाठी आरक्षण पाहिजे होतं, स्वतःसाठी नव्हतं. सभापती महोदय, आल्यानंतर प्रत्येक वेळेस अनेकदा प्रत्येक अधिवेशनात धनगर आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न असतो. प्रश्न तारांकित असतो, लक्षवेधी असते, 289 असतो. त्याच्यावर शासनाकडून एकच उत्तर मिळतं की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला अहवाल घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या सरकारने निकाली काढला. आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या बाबतीत खरंच केंद्र सरकारने याला अफिलिएट केलंय का या टाटा इन्स्टिट्यूटला? उद्या यांनी दिलेला प्रस्ताव, यांनी दिलेला अहवाल केंद्र सरकार खरंच स्वीकारणार आहे का? राज्य घटनेपेक्षा ही संस्था मोठी आहे का? नाही सभापती महोदय, पण फक्त या समाजाला खेळवायचं आहे. आम्ही काहीतरी करतोय, आम्ही काहीतरी करतोय आणि नेमकं ज्यावेळेस मुद्दा ऐरणीवर येईल त्यावेळेस तुम्ही वेगळाच मुद्दा काढणार, हेही मला या ठिकाणी माहिती आहे. सभापती महोदय, या सरकारमधले कॅबिनेट मंत्री एक या ठिकाणी स्पष्टपणाने या सदनात अनेक वेळा सांगितलं की आम्हाला धनगर समाजाला एसटीच्या सवलती देता येणार नाही, हे आदिवासी मंत्र्यांनी या सदनात सांगितलं. सभापती महोदय, काय हेतू तुमचा स्पष्ट आहे सांगा? तुमचा एक मंत्री म्हणतो आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणार नाही, सरकार म्हणतो आम्ही धनगर समाजाला आरक्षण देतो. एवढंच सोडून द्या सभापती महोदय, केंद्रातील एका मंत्र्यांनी सुद्धा राज्य शासनाने अशा धनगर आरक्षणाला सवलतीला प्रस्ताव आला नाही या बाबतीत सभापती महोदय स्पष्टपणाने सांगितलं. मग सभापती महोदय, यात असा विषय काय राहिला? अरे तुमच्या हातात आहे, तुम्ही द्या. तामिळनाडू सरकारने ते निर्णय घेतले, तुम्हाला हे निर्णय घ्यायला काय अडचण आहे? पण तुम्हाला आरक्षण कधीच कुठल्या समाजाला द्यायचं नाही. त्या समाजाला मतलबासाठी फक्त निवडणुकीपुरतं सोबत ठेवायचं, आशा दाखवायची, सत्तेत घ्यायचं, खुर्चीवर बसायचं, पुन्हा त्या समाजाला वाऱ्यावर सोडून द्यायचं, ही भूमिका आतापर्यंत राहिली. सभापती महोदय, त्याच्यात सगळ्यात भरडला जातोय तो मुस्लिम समाज. आज ज्या मुस्लिम समाजाला आघाडी सरकारने 5% रिझर्वेशन दिलं, त्याचं सुद्धा कोर्टामध्ये प्रकरण गेलं, पण हायकोर्टाने मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाच्या बाबतीत संमती दर्शवली. सभापती महोदय, मी या सदनात संसदीय कामकाज मंत्री सन्माननीय गिरीश बापट साहेबांचा माझा या सदनामध्ये वाद झाला. सभापती महोदय, मी त्यावेळेस एकच मागणी करत होतो की ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाचा कायदा आरक्षणाचा या सदनात आणताय, तसंच ज्या हायकोर्टाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण मान्य केलंय त्यांचा सुद्धा कायदा आणा. ते म्हणजे अनेक तुमची हिंमत आहे दादा, आयुष्यभर गुलामगिरी करेल तुमची, तुमच्या पक्षाची. जे हायकोर्टाने मुस्लिम समाजाला आरक्षण शैक्षणिक दिलंय तेवढीच तुम्ही करून दाखवायची हिंमत ठेवा. आयुष्यभर तुमची गुलामी करेल. हे होणार आहे, तुम्ही करणार आहात, तुम्ही नाही करू शकत. का आणलं नाही? चार भिंतीमध्ये काय बोलता हे मला माहिती आहे. ते उघडपणे मी सभागृहात बोलणार नाही, पण मुस्लिम समाजाला आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही जे हक्काने त्यांना मिळालंय. आज तुम्ही एक एक गोष्ट करता, तुम्हाला आज चांगलं वाटतं, पण याचे परिणाम फार भयंकर या ठिकाणी होणार आहे. सभापती महोदय, प्रत्येक मंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून
प्रत्येक मंत्र्यांनी या ठिकाणी सभापती महोदय एक शपथ खाल्ली आहे. मी कुणाच्याही बाबतीत ममत्व आणि आकस ठेवणार नाही. आज तर तुम्ही अख्ख्या मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये आकस ठेवताय. कुठं फेडणार आहात? अरे मिळालेलं आरक्षण आहे, कुणी कुठल्या कोर्टाने त्याला अडवलेलं नाहीये. हे शैक्षणिक आरक्षण तुम्ही द्या जे तुमच्या हातातलं आहे. तुम्ही देणार आहात का? आणि दिलं तर आम्ही गुलामगिरी करू, पण तुम्हाला द्यायचं नाही. सभापती महोदय, लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचं आर्थिक, शैक्षणिक, राजकीय मागासलेपण दूर होण्यासाठी त्यांच्या आरक्षणाच्या मागणीवर तातडीने निर्णय व्हावा अशी या ठिकाणी मागणी आहे. हा समाज हा वीरशैव, लिंगधर, लिंगवंत, लिंगडेर अशा अनेक जाती पोटजातीमध्ये विखुरलेला समाज आहे. आर्थिक, शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या मागासलेला समाज आहे. राज्य घटनेने दिलेल्या हक्कानुसार या समाजातील पोटजातीनुसार त्यांना ओबीसी, एसबीसी, एनटी, एससीसी या प्रवर्गाचा आरक्षण देण्याबाबत तातडीने निर्णय व्हावा. ऑगस्ट 2014 मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमच्या सरकारने लिंगायत गुरव, लिंगायत जंगम, लिंगायत कुंभार, लिंगायत न्हावी, लिंगायत परीट, लिंगायत धोबी, लिंगायत फुलारी, लिंगायत सुतार, लिंगायत वाणी, लिंगायत तांबोळी, लिंगायत कुलेकडगी यांना ओबीसी मध्ये समावेश करण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाकडे करण्याचा निर्णय आघाडी सरकारने त्या काळात घेतला होता. पण याबाबत पुढे या सरकारकडून काही चाललंय सभापती महोदय. आज तुम्ही लिंगायत समाजाला, त्या समाजाने तुम्हाला निवडून येण्यासाठी फार मोठी जबाबदारी उचलली. आज त्या समाजाला आमच्या सरकारने जी शिफारस केली त्याचा पाठपुरावा करून तुम्ही ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या बाबतीत निर्णय घेणार आहात का? सभापती महोदय, शेवटी माझी एकच विनंती आहे की आज आम्ही या ठिकाणी चर्चा करतो, तुम्ही राजकारण केल्यामुळे. तर या अधिवेशनात आम्ही सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडला असतं. 14 तारखेला या ठिकाणी मोर्चा येतोय. आजही वेळ आहे. आज 8 तारीख आहे. सभापती महोदय, तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत निर्णय करा. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय करा. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय करा. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय करा. लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला करून घ्यायचे. फक्त सभापती महोदय, आपण हे निर्णय जर केले तर लोक उद्या डोक्यावर घेतील. नाही तर हे मूक मूर्छा, तुम्ही असं समजू नका की त्यांची तोंड बंद आहे, त्यांचे हात बांधलेले आहेत. सभापती महोदय, हा समाज उद्या पेटून उठेल. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की आपल्या या प्रत्येक समाजाला या राज्यामध्ये आज रस्त्यावर उतरतोय, त्याला प्रत्येकाला वाटतंय कि उसूलों पर जहां आंच आए, उसूलों पर जहां आंच आए टकराना जरूरी है. उसूलों पर जब आंच आए टकराना जरूरी है. जो जिंदा हो तो फिर जिंदा नजर आना जरूरी है. म्हणून आज समाज सगळा रस्त्यावर उतरतो सभापती म्हणून. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. आम्ही काही प्रश्न उपस्थित केलेत, आपल्या काही भावना पूर्ण समाजाच्या या ठिकाणी आपल्या समोर मांडल्यात, याची पूर्ण उत्तरं तरी मिळावेत. आरक्षण मिळेल की नाही माहित नाही, कारण जे सबंध आयडियोलॉजी, विचारधारा जी आरक्षणाच्या विरोधात आहे, त्या विचारांचं सरकार या राज्यातल्या कुठल्याच जातीला आरक्षण देऊ शकत नाही. पण तरी आम्ही आशा ठेवतो, अपेक्षा ठेवतो, दादा आपण आरक्षण द्याल. त्या अपेक्षेने या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.